नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका स्वाती शेळके, KPG आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय इगतपुरी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेत अनिवार्य असलेला कंपनी कायद्याची मूलतत्वे या विषयातील पहिल्या प्रकरणातील नवीन कायद्याची माहिती पाहणार आहोत. भारतात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सन 1956चा कंपनी कायदा पास करण्यात आला व त्यात वेळोवेळी बदलही करण्यात आले, अनेक दुरुस्त्याही करण्यात आल्या. पण बदललेल्या परिस्थितीनुसार या कायद्यात बदल करण्याऐवजी स्वतंत्र नवीन कायद्याची आवश्यकता भासू लागली. त्यातूनच नवीन कायदा अस्तित्वात आला. हा कायदा संमत करण्यासाठी सन 2010 ते 2012 या दरम्यान अनेक प्रयत्नही करण्यात आले, पण सरकारला 2012 साली यामध्ये यश मिळाले. सरकारने 18 डिसेंबर 2012 रोजी लोकसभेत कंपनी कायदा 2013 बिल प्रस्तुत करून त्यावर संमतीही मिळवली. 8 ऑगस्ट 2013 हा दिवस कंपनीच्या साम्राज्याच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा ठरला, कारण याच दिवशी राज्यसभेने या कायद्याला मान्यता दिली. त्यानंतर हे बिल 18 डिसेंबर 2012 रोजी लोकसभेत मंजूर करण्यात येऊन ते राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले व राष्ट्रपतींनी त्यावर सही करून नवीन कंपनी कायदा 2013 अस्तित्वात आणला. परंतु विद्यार्थी मित्रांनो, अगोदर कंपनी कायदा 1956 होता आणि आता कंपनी कायदा 2013 आहे. परंतु या दोन कायद्यांमध्ये नक्की बदल कोणता आहे किंवा या दोन कायद्यांमध्ये फरक काय आहे हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे आपण यानंतरचा पुढील जो मुद्दा आहे, कंपनी कायदा 1956 व कंपनी कायदा 2013 यातील फरक बघणार आहोत. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे खाजगी कंपनीची सभासद संख्या. कंपनी कायदा 1956 मध्ये खाजगी कंपनीची सभासद संख्या ही 50 इतकी होती, तर कंपनी कायदा 2013 मध्ये ही सभासद संख्या 200 इतकी करण्यात आली. म्हणजेच या संख्येमध्ये 150नी वाढ करण्यात आली. हा एक सर्वात मोठा बदल कंपनी कायदा 2013 मध्ये करण्यात आला. त्यानंतर पुढील मुद्दा आहे सभासदांची किमान संख्या. खाजगी कंपनीमध्ये सभासदांची किमान संख्या ही 2 आहे व सार्वजनिक कंपनीमध्ये सभासदांची किमान संख्या ही 7 आहे. कंपनी कायदा 1956 मध्ये किमान 2 व किमान 7 एवढी संख्या होती व कंपनी कायदा 2013 मध्येही यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. म्हणजेच कंपनी कायदा 2013 मध्ये देखील खाजगी कंपनीची किमान सभासद संख्या 2 आणि सार्वजनिक कंपनीची किमान सभासद संख्या 7 इतकी आहे. पुढील मुद्दा आहे भागधारकांची वार्षिक सभा. कंपनी कायदा 1956 मध्ये भागधारकांची जी वार्षिक सभा आहे ती कंपनीची नोंदणी झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत घ्यावी लागत होती. परंतु कंपनी कायदा 2013 मध्ये मात्र आर्थिक वर्ष संपल्यापासून 9 महिन्यांच्या आत कंपनीला ही सभा घ्यावी लागते. पुढील मुद्दा आहे वार्षिक सभा घेण्यासाठी सभेची नोटीस. कंपनी कायदा 1956 मध्ये वार्षिक सभा घेण्यासाठी सभेची नोटीस ही लेखी स्वरूपात दिली जायची. परंतु कंपनी कायदा 2013 मध्ये यामध्ये बदल करण्यात आला. कंपनी कायदा 2013 मध्ये ही जी सभेची नोटीस आहे ती आपण लेखी स्वरूपात व इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अशा दोन्ही स्वरूपात देऊ शकतो. पुढील मुद्दा आहे नियामक सभा. कंपनी कायदा 1956 मध्ये कंपनीची नियामक सभा ही कंपनीच्या स्थापनेपासून 1 महिन्यानंतर परंतु 6 महिन्याच्या आत घेण्याची सक्ती होती. परंतु कंपनी कायदा 2013 मध्ये यासाठी कुठलीही तरतूद नाही. म्हणजेच कंपनी आपली नियामक सभा कधीही घेऊ शकते. पुढील मुद्दा आहे संचालकांची कमाल संख्या. कंपनी कायदा 1956 मध्ये संचालकांची कमाल संख्या ही 12 आहे व कंपनी कायदा 2013 मध्ये संचालकांची कमाल संख्या ही 12 वरून 15 करण्यात आलेली आहे. पुढील मुद्दा आहे आर्थिक प्रमाणपत्रे. कंपनी कायदा 1956 मध्ये चिटणीस, व्यवस्थापक व किमान 2 संचालकांना अशी आर्थिक प्रमाणपत्र देता येत होती. परंतु कंपनी कायदा 2013 मध्ये अशी आर्थिक प्रमाणपत्र देण्याचा अधिकार फक्त कंपनीच्या अध्यक्षाला देण्यात आलेला आहे. दस्तऐवज पाठवणे. कंपनी कायदा 1956 मध्ये
कंपनीच्या संदर्भातील कोणतेही दस्तऐवज पोस्टाने किंवा रजिस्टर पोस्टाने पाठवले जायचे, परंतु कंपनी कायदा 2013 मध्ये हे दस्तऐवज रजिस्टर पोस्टाने, स्पीड पोस्टाने किंवा कुरिअरने आपण पाठवू शकतो. पुढील मुद्दा आहे सूट देऊन भागांची विक्री. कंपनी कायदा 1956 मध्ये सूट देऊन भागांची विक्री करण्यासाठी परवानगी होती, परंतु कंपनी कायदा 2013 मध्ये सूट देऊन भागांची विक्री करता येत नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कंपनी कायदा 1956 व कंपनी कायदा 2013 यामधील फरक बघितला. विद्यार्थी मित्रांनो, हा फरक अत्यंत महत्त्वाचा आहे. परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न आहे, त्यामुळे तुम्ही या प्रश्नाची तयारी चांगल्या पद्धतीने करायची आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण नवीन जो कंपनी कायदा 2013 आला आहे त्याची जी प्रमुख वैशिष्ट्ये आहे ती 5 प्रमुख वैशिष्ट्ये बघणार आहोत. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे, मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या आर्थिक वार्षिक शुद्ध नफ्याच्या किमान 2% रक्कम कंपनीद्वारे पुरवण्यात येणाऱ्या सामाजिक सुधारणांवर खर्च केली पाहिजे. त्यानंतर कंपनी कायदा 2013चं दुसरं प्रमुख वैशिष्ट्य आहे, कंपनीचा एखादा अधिकारी कर्तव्याची अपेक्षा किंवा अपघात करून चुकीच्या किंवा गैरकृत्याने कर्तव्यभंग करून कंपनीला फसवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला गैरकृत्याबद्दल शिक्षा करता येते. पुढील वैशिष्ट्य आहे, हिशोब तपासणीस सनद घेतलेल्या म्हणजे चार्टर्ड अकाउंटंट झालेल्या व्यक्तीला जास्तीत जास्त 20 कंपन्यांची हिशोब तपासणी करता येते. यानंतर हिशोब तपासणीसाठी नियुक्ती 5 वर्षांकरता केली जाते. व पुढील मुद्दा आहे, कायद्यातील तरतुदीनुसार दरवर्षी 1/3 संचालकांची आळीपाळीने निवृत्ती होऊन नवीन संचालकाची नियुक्ती केली जाईल. तर अशा पद्धतीने कंपनी कायदा 2013 मध्ये या 5 प्रमुख मुद्द्यांवर जास्त भर देण्यात आला व या 5 प्रमुख मुद्द्यांवर भर देऊन या 5 मुद्द्यांमध्ये अनेक प्रकारचे बदल करण्यात आले. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार आहोत कंपनीचे प्रकार. बघा, कंपनीचे नोंदणीनुसार 3 प्रकार पडतात: सनदी कंपनी, विशेष कायद्याने स्थापन झालेली कंपनी आणि नोंदणीकृत कंपनी. त्यानंतर सभासद संख्येनुसार कंपनीचे 2 प्रकार पडतात: खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी. जबाबदारी तत्वानुसार कंपनीचे 3 प्रकार पडतात: भागांनी मर्यादित कंपन्या, हमीने मर्यादित कंपन्या आणि अमर्यादित कंपन्या. आणि इतर प्रकारांमध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात: सरकारी कंपनी आणि परदेशी कंपनी. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या कंपन्यांचा थोडाफार अभ्यास करूया. तर पहिला मुद्दा आहे नोंदणीनुसार प्रकार. त्यामध्ये पहिले आहे सनदी कंपनी. बघा, जेव्हा इंग्लंडमध्ये कंपनी कायदा अस्तित्वात नव्हता तेव्हा इंग्लंडच्या राजाच्या परवानगीने राजआज्ञेनुसार अशा कंपन्या सुरू झाल्या. 17व्या शतकात अशा बऱ्याच कंपन्या अस्तित्वात आल्या. त्यांची उद्दिष्ट, कामकाजाच्या संबंधीचे नियम सनदेमध्ये नमूद केले जात असत. कंपन्यांना कायदेशीर व्यक्तिमत्व प्राप्त होत असे. सभासदांची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपात होती. कंपनी व्यवस्थापनाला त्यांच्या कामकाजाबाबत जबाबदार धरले जात असे. जर कंपनीने दिलेल्या अधिकारांचे उल्लंघन केले तर कंपनीची सनद रद्द करण्याचा अधिकार राजाला होता. या सनदेचे नूतनीकरण करून घ्यावे लागत असे. मर्यादित हा शब्द या कंपन्यांच्या नावाअखेर नमूद करण्याची आवश्यकता नसते. अशा कंपन्यांची जर उदाहरणं द्यायची झाली तर बघा, ईस्ट इंडिया कंपनी जी सन 1600 मध्ये स्थापन झाली होती, बँक ऑफ इंग्लंड जी 1694 मध्ये स्थापन झाली होती, ही या कंपन्यांची उदाहरणे आहेत. यानंतर आपण दुसरा प्रकार बघणार आहोत, विशेष कायद्याने स्थापन झालेली कंपनी. सरकारने विशेष कायदा पास करून निर्माण केलेल्या कंपन्या या प्रकारात मोडतात. संसदेत त्यासाठी विशेष ठराव पास करून कंपन्यांचे अधिकार व कार्यक्षेत्र ठरवले जाते. अशा प्रकारच्या कंपन्यांना स्वतंत्र घटनापत्रक व नियमावलीची आवश्यकता नसते. तसेच या कंपन्यांच्या नावाअखेर मर्यादित हा शब्द लावण्याची पण आवश्यकता नसते. कंपन्यांना लागणारे भांडवल व वित्तपुरवठा हा सरकारमार्फत पुरवला जातो. त्यामुळे या कंपन्यांच्या कारभारावर, कामकाजावर पूर्णपणे सरकारचे नियंत्रण असते. अशा कंपन्यांची उदाहरणं द्यायची झाली तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयुर्विमा महामंडळ, औद्योगिक वित्तपुरवठा महामंडळ इत्यादी उदाहरणे आपल्याला देता येतील.
त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपला तिसरा प्रकार आहे नोंदणीकृत कंपन्या. भारतीय कंपनी कायदा 2013च्या कायदेशीर तरतुदीप्रमाणे ज्या कंपन्या स्थापन होतात त्या कंपन्यांना नोंदणीकृत कंपन्या असे म्हणतात. त्यासाठी सरकारची परवानगी किंवा संमती घ्यावी लागत नाही. आर्थिक उलाढाल करून नफा मिळवण्याच्या हेतूने काही व्यक्ती एकत्र येऊन कंपनीचे भांडवल जमा करतात व कंपनी कायद्यानुसार नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात रीतसर नोंदणी करून घेतात. त्यानंतरच त्यांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळते. या कंपन्यांना आपल्या नावाखेर मर्यादित हा शब्द लावणे आवश्यक आहे. ही झाली नोंदणीनुसार प्रकार. आता आपण पुढील प्रकार बघणार आहोत. सभासद संख्येनुसार प्रकार. त्यामध्ये पहिली कंपनी आहे खाजगी कंपनी. कंपनी कायदा 2013 मधील कलम 268 प्रमाणे खाजगी कंपनीची व्याख्या आपल्याला पुढील प्रमाणे करता येईल. बघा, ज्या कंपनीचे वसूल भागभांडवल किमान 1 लाख असून कमाल भांडवल नियमावलीनुसार ठरविण्यात येते तिला खाजगी कंपनी असे म्हणतात. खाजगी मर्यादित कंपनी ही कोणत्याही दोन व्यक्तींनी एकत्र येऊन कंपनी कायद्यातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर स्थापना करता येते. छोट्या उद्योग व्यवसायासाठी या कंपन्या अधिक योग्य आहेत. सभासद संख्या 200 पेक्षा अधिक जास्त ठेवता येत नाही. अर्थात यामध्ये कंपनीतील सेवकांची व अधिकाऱ्यांची संख्या धरली जात नाही. अशा प्रकारच्या कंपनीला आपले नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतक यांच्या माध्यमातून भांडवल उभारणी करता येते. परंतु भांडवल उभारणीसाठी ही कंपनी तमाम जनतेला आवाहन करू शकत नाही. त्यामुळे स्वाभाविकच माहितीपत्रक काढण्याचा या कंपनीला प्रश्नच उद्भवत नाही. अशा पद्धतीने खाजगी कंपनी आपल्याला सांगता येईल. यानंतर आपण सार्वजनिक कंपनी बघूया. भारतीय कंपनी कायदा 2013च्या कलम 271 मध्ये सार्वजनिक कंपनीची व्याख्या आपल्याला दिलेली आहे. तर बघा, सार्वजनिक कंपनी म्हणजे काय हे आपण बघूया. सार्वजनिक कंपनी म्हणजे जी कंपनी खाजगी नाही ती कंपनी होय. तिचे वसूल भागभांडवल किमान 5 लाख असावे. कमाल भांडवल नियमावलीनुसार ठरवले जाऊ शकते. अर्थात व्याख्या सोपी असली तरी ती समजून घेणे आवश्यक आहे. खाजगी कंपनीवर लादलेले निर्बंध हे सार्वजनिक कंपनीला लागू नाही. म्हणजेच सार्वजनिक कंपन्यांना नियमावलीप्रमाणे ज्या कंपनीच्या सभासदांना आपल्या भागांचे हस्तांतरण केव्हाही मुक्तपणे करता येते, कंपन्यांच्या सभासदांच्या संख्येवर मर्यादा नसते, भागभांडवल गोळा करण्यासाठी सार्वजनिकरित्या आवाहन करता येते व जिचे वसूल भागभांडवल किमान 5 लाख असते अशी कंपनी ही सार्वजनिक कंपनी समजली जाते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी या दोन्ही कंपन्या बघितल्या. अर्थात पुढच्या तासामध्ये आपल्याला खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी यात फरक काय आहे नक्की हेही बघायचं आहे. पण त्या अगोदर आपण पुढील कंपन्यांचा अभ्यास करूया. जबाबदारी तत्वानुसार प्रकार. आता जबाबदारी तत्वानुसार पुन्हा कंपन्यांचे 3 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे भागांनी मर्यादित कंपन्या. ज्या कंपन्यांचे भागभांडवल सभासद भाग खरेदी करून घेतात व ज्या सभासदांची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या किमती एवढी असते अशा कंपन्यांना भागांनी मर्यादित कंपन्या असे म्हणतात. मर्यादित रकमेची तरतूद घटनापत्रकानुसार केलेली असते. जर भागधारकांनी भागांच्या दर्शनी किमती एवढी पूर्ण रक्कम भरली असेल तर त्यांना त्यापेक्षा जादा रक्कम देण्याची आवश्यकता नसते. म्हणून या कंपन्यांना भागांनी मर्यादित कंपन्या असे म्हणतात. दुसरा प्रकार आहे हमीने मर्यादित कंपन्या. हमीने मर्यादित कंपन्या म्हणजे ज्या कंपन्यांच्या सभासदांची जबाबदारी त्यांनी दिलेल्या हमीच्या रकमेपुरता मर्यादित असते त्यांना हमीने मर्यादित कंपन्या असे म्हणतात. अशा प्रकारच्या कंपन्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्या नफा मिळवण्यासाठी स्थापन झालेल्या नसतात, तर क्रीडा, सांस्कृतिक, विज्ञान आणि वाणिज्य क्षेत्रांचा विकास व्हावा या हेतूने त्या स्थापन होतात. या कंपन्यांना भागभांडवलाची आवश्यकता नसते. तसेच त्यांच्या नावाच्या शेवटी मर्यादित या शब्दाची आवश्यकता नसते. हमीची रक्कम कंपनीच्या घटनापत्रकात नमूद केलेली असते. हमी दिलेली रक्कम सभासदांना ताबडतोब रोख स्वरूपात द्यावी लागत नाही. मात्र कंपनीचे विसर्जन झाल्यानंतर मात्र त्यांनी हमी दिलेली ठराविक रक्कम देण्याची जबाबदारी पार पाडावी लागते. त्यानंतर पुढील प्रकार आहे अमर्यादित कंपन्या.
ज्या कंपनीत भागधारकांची जबाबदारी अमर्यादित स्वरूपाची असते त्या कंपनीला अमर्यादित कंपनी असे म्हणतात. भागीदारी संस्थेप्रमाणेच भागधारकाला कंपनीची देणी फेडण्यासाठी जादा रक्कम लागल्यास ती स्वतः फेडावी लागते. त्याची जबाबदारी अमर्यादित स्वरूपाची असते. अमर्यादित कंपनीला मर्यादित कंपनीमध्ये रूपांतर करता येते. त्यासाठी सभासदांना विशेष ठराव संमत करावा लागतो व नोंदणी अधिकाऱ्याकडे मर्यादित कंपनी म्हणून कंपनीची नोंद करता येते. हे झाले जबाबदारी तत्वानुसार प्रकार. त्यानंतर आपण बघणार आहोत इतर प्रकार. इतर प्रकारांमध्ये कंपन्या दोन प्रकारच्या असतात, एक सरकारी कंपनी आणि दुसरी परदेशी कंपनी. त्यामध्ये सरकारी कंपनी बघूयात. ज्या कंपन्यांच्या वसूल भागभांडवलापैकी 51% भागभांडवल मध्यवर्ती सरकार किंवा राज्य सरकार किंवा दोन्ही सरकारे धारण करतात त्या कंपन्यांना सरकारी कंपन्या असे म्हणतात. आपल्या देशात मुख्यतः सार्वजनिक व अत्यावश्यक सेवा उदाहरणार्थ वीज, पाणी, मूलभूत उद्योगधंदे इत्यादी पुरवण्यासाठी सरकारी कंपन्यांची स्थापना राज्य सरकार किंवा केंद्र सरकार किंवा दोघांच्या संयुक्त प्रयत्नातून होत असते. त्यांना म्हटलं जातं सरकारी कंपन्या. त्यानंतर आपण बघूया परदेशी कंपन्या. ज्या कंपनीची नोंदणी परदेशात झाली आहे मात्र तिच्या व्यवसायाचे ठिकाण भारतात आहे व ती स्वतः प्रतिनिधी किंवा इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांद्वारे व्यवहार करते अशा कंपनीला परदेशी कंपनी असे म्हणतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आहे कंपन्यांचे प्रकार. आज आपण काय काय बघितलं? कंपनी कायदा 2013 ची पार्श्वभूमी, कंपनी कायदा 1956 आणि कंपनी कायदा 2013 यामध्ये असणारा फरक आणि कंपन्यांचे असणारे प्रकार. यानंतर आपण कंपनी म्हणजे काय, कंपनीची वैशिष्ट्ये कोणती आहेत हा भाग बघणार आहोत. पुढील तासाला आपण कंपन्यांची वैशिष्ट्य, कंपन्यांची व्याख्या आणि कंपन्यांचे विविध कसोट्यांच्या आधारावर असणारे प्रकार आपण बघूयात. थँक्यू.